काल ते पवाराचा रोहित्या त्यानं म्हणला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असलं तर आपल्याला केंद्रात 50%ची कॅप उडवावी लागेल. ए रोहित्या, अरे तुला कोण सांगितलंय 50%च्या वरचं? कोण मागाले 50%च्या वरचं? सगळा मराठा समाज 50%च्या आतलं आरक्षण म्हणाले आणि तू तुझी काय अगरबत्ती घेऊन मिरवायला लागला बाबा? तू सांग ना, तुझ्या आज्याला विचार एकदा की 50%च्या आत देता काय येत नाही बाबा? कुठल्या कारणावर 50%च्या आत येत नाही? माझं मराठा समाजाला सांगणार, हे असले जे आहेत का नाही झारीतले शुक्राचार्य, ह्या असल्या झारीतल्या शुक्राचार्यामुळे ह्या प्रस्थापितांच्यामुळेच आतापर्यंत मराठ्यांची वाट लागलाय. कोण हाके कोण भुजबळ, अरे यांची अवकात नव्हती मराठा समाजाच्या बाबतीत बोलायची. आणि ह्या रोहित्यासारख्या ह्याच्या आज्या पंचांचं ह्याने आपलं पूर्ण वाटोळ केलेलं आहे. हे काय देवेंद्र फडणवीसांचं राहिलं असतं? काय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नसतं? अरे ह्याच्या आज्यानं जर 1994लाच मराठ्यांना घातला असता आरक्षणात, तर आज आम्हाला दरदर भटकायची वेळ आली असती का? आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली असते का? आणि तू आता ज्ञान सांगायचं नाही रोहित्या, तुला सांगतोय मी, लय संयमानं बोलणारा माणूस आहे. पण आता मराठा समाजाला मिसगाईड करायला तुझी अजिबात गरज नाही. तू यायचं नाही मध्ये आत. तू जर 50%च्या आत बोलत असशील तर मध्ये बोलायचं, नाहीतर तू जी देश कुठे तुझा नाही मुस्काडलं तर माझे बापाचं नाव बदलतो.